student, today we will see the topic number 5 towards green energy. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लियर एनर्जी. What we will have been seen in previous lecture. Power plant based on थर्मल एनर्जी. ठीक आहे. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी जनरेट करायची आहे. तर ती काय करतो आपण, वेगवेगळ्या सोर्स मधून क्रिएट करतो. ठीक आहे. तर काल काय घेतलं होतं आपण, थर्मल एनर्जी पासून काय केलं तर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. आज काय घेतलेलं आहे आपण, आज न्यूक्लियर एनर्जी पासून काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. म्हणजे याचा अर्थ काय करतोय आपण, या टॉपिक मध्ये आपल्याला एनर्जी जनरेट करायची आहे. त्यासाठी आपण काय करतोय, फक्त आपला सोर्स जो आहे तो आपण काय करत आहोत, चेंज करत आहोत. ठीक आहे. फक्त आपण काय करत आहोत, आपला सोर्स हा चेंज करत आहोत. मग शेवटी काय आपण करतो, एनर्जी जनरेट करतोय, सॉरी इलेक्ट्रिसिटी काय करतोय, जनरेट करतोय. मग इलेक्ट्रिसिटी मध्ये काय करावं लागतं आपल्याला, मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, टर्बाईनला रोटेट करावं लागतं. आणि टर्बाईन रोटेट होण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला कोणता ना कोणता सोर्स पाहिजे असतो. ठीक आहे. तर आपण काय करतोय, फक्त सोर्स चेंज करतोय. तर आज पाहणार आहोत आपण न्यूक्लियर एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करणार आहोत ते. ठीक आहे. आजचा पॉइंट आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लियर एनर्जी. ठीक आहे. तर काय म्हणते हे, इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लियर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाइन इज यूज्ड टू रोटेट द जनरेटर. ठीक आहे. हाउएवर हियर the energy released by fission of nuclei of atom like uranium or plutonium is used to generate the steam of high temperature and high pressure. ठीक आहे. तर आपण पाहूयात न्यूक्लियर एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होती. ठीक आहे. यामध्ये आपण काय करतो की दोन प्रकारचे एलिमेंट यूज करतो. त्यामध्ये एक आपण करतो तो कोणता आहे की आपण काय यूज करतो, युरेनियम 235. आणि दुसरा काय आहे, प्लुटोनियम मध्ये काय 239 हा यूज करतो. ठीक आहे. तर आपण पाहूया त्याची प्रोसेस कशी होते. ठीक आहे. यामध्ये आपण काय करतो, एक युरेनियमचा ऍटम घेतो. ठीक आहे. युरेनियमचं ऍटॉमिक मास काय आहे, 235. ठीक आहे. तर यामध्ये काय केलं जातं, यामध्ये आपण एक हे मास नंबर कशावर ठरवतो आपण, त्या ऍटम मधल्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या ऍडिशन काय तयार होतं, मास नंबर तयार होतो. ठीक आहे. तर हा काय आहे, आपला युरेनियमचा ऍटम आहे. ठीक आहे. युरेनियम आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय केलं जातं, यामध्ये युरेनियमचं फ्युजन केलं जातं. तर युरेनियमचं फ्युजन होण्यासाठी आपल्याला कशाची ना कशाची गरज पडणार आहे. तर इथे काय करतो आपण, एक न्यूट्रॉन यूज करतो. ठीक आहे. एक न्यूट्रॉन यूज करतो, जो कसा असा स्लो मोशन मध्ये त्यावरती येऊन काय करा, बंबार्डिंग करण म्हणजे काय, तिथे काय केला जातो, तो आदळला जातो. ठीक आहे. तर आपण काय करतो, एक न्यूट्रॉन घेतो. ठीक आहे. हे काय आहे, न्यूट्रॉन. ठीक आहे. तर हा न्यूट्रॉन काय करतो, या युरेनियम वरती बंबार्ड करतो. मग काय होतो, हा न्यूट्रॉन काय होतो, यामध्ये ऍड होतो. ठीक आहे. आणि ऍड झाल्यामुळे काय होतं, तिथे युरेनियमचा काय होतो, एक आयसोटोप जनरेट होतो. आणि तो कोणता आहे, युरेनियम 236. तर युरेनियम 236 हे काय आहे, अनस्टेबल आहे. ठीक आहे. जेव्हा न्यूट्रॉन युरेनियम मध्ये येऊन ऍड होतो, तेव्हा काय होतो, युरेनियम अनस्टेबल बनतो. ठीक आहे. आणि अनस्टेबल बनल्यामुळे तिथे काय होतं, फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे काय, तिथे काय होतं, फ्युजन ऑफ युरेनियम होतं. तर युरेनियमचं फ्युजन झाल्यामुळे काय होतं,
त्याचं काय होतं, ब्रेकडाऊन होऊन क्रिप्टॉन आणि बेरियम मध्ये काय होतं, त्याचे दोन वेगवेगळे ऍटम तयार होतात. कशापासून होतात, युरेनियम पासून. आणि त्यातनं काय होतं, तीन तीन न्यूट्रॉन परत रिलीज होतात. ठीक आहे. काय होतं, न्यूट्रॉनची काय करतो आपण, युरेनियम वरती बंबार्डिंग करतो आणि बंबार्डिंग केल्यामुळे काय होतं, तिथे काय होतं, युरेनियम अनस्टेबल होतो आणि त्याचा काय, युरेनियमचा काय होतो तिथे तयार, आयसोटोप्स होतो. कोणता आयसोटोप, युरेनियम 236. ठीक आहे. आणि युरेनियम 236 झाल्यामुळे तिथे काय होतं, फिजन होतं. फिजन म्हणजे काय, ब्रेकडाऊन. इथे सांगितले मी, युरेनियम मध्ये ऍड झाल्यानंतर काय होतं, तिथं फिजन होतं. फिजन म्हणजे काय, ब्रेकडाऊन. ठीक आहे. ब्रेकडाऊन होऊन त्यापासून काय होतं, एक क्रिप्टॉन रिलीज होतो आणि एक काय होतो, बेरियम रिलीज होतो. आणि त्यानंतर त्यासोबतच काय होतात, 3 न्यूट्रॉन मॉलिक्युल्स रिलीज होतात. ठीक आहे. मग परत काय होतं, मग परत आपण काय करतो, परत युरेनियमचे ऍटम घेतो. ठीक आहे. त्यावरती मग हे जे रिलीज झालेले न्यूट्रॉन आहेत, युरेनियम पासून जे रिलीज झालेले न्यूट्रॉन आहेत, त्याचा आपण परत बंबार्डिंग साठी यूज करू शकतो का, तर हो. मग त्यातनं काय होतं, हे न्यूट्रॉन परत जाऊन युरेनियम वरती काय होतात, बंबार्ड होतात. ठीक आहे. मग तिथे बंबार्डिंग झाल्यानंतर परत तिथं काय होणार, न्यूक्लिअर फिजन होणार. मग फिजन झाल्यानंतर तिथून परत काय तयार होणार, परत मग क्रिप्टॉन, परत बेरियम. ठीक आहे. परत त्यातनं काय होणार, 3 न्यूट्रॉन रिलीज होणार. ठीक आहे. परत क्रिप्टॉन, परत बेरियम आणि परत 3 न्यूट्रॉन रिलीज होणार. तर या पद्धतीने काय होते, कंटिन्युअस रिएक्शन ही काय होते, चालू राहते. कशाची, युरेनियमच्या फिजनची. आणि हे काय, ह्यालाच मग आपण काय म्हणणार, ह्याचं परत पुढे फिजन होणार ह्या न्यूट्रॉनचं यूज करत. तर इथे काय होते, एक चेन रिएक्शन तयार होते. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, चेन रिएक्शन. तर मग इथे काय होतं, चेन रिएक्शन, युरेनियमची चेन रिएक्शन होते. बट तुम्हाला माहित आहे का, जेव्हा इथे हा न्यूट्रॉन येऊन युरेनियम वरती बंबार्डिंग करतो, तेव्हा तुम्हाला माहितीये का, इथे काय होतं, खूप सारी एनर्जीचं काय होतं, इथे इमिशन होतं. ठीक आहे. इथे खूप सारे, जेव्हा न्यूट्रॉन येऊन युरेनियम वरती बंबार्ड होतो तेव्हा फिजन होतं आणि जेव्हा फिजन होतं तिथनं काय होतं, खूप सारी एनर्जी ही काय होते, रिलीज होते. तर ती किती एनर्जी असते, ती असते 200 मिली वोल्ट. एवढी एनर्जी काय होते, रिलीज होते. म्हणजे 300 टन कोल जेव्हा आपण बर्न करून जेवढी एनर्जी रिलीज होते, तेवढी एनर्जी काय होते, एक न्यूट्रॉन युरेनियमच्या ऍटम वरती बंबार्ड होऊन तेवढी जास्त एनर्जी तो रिलीज करतो. ठीक आहे. म्हणजे खूप खूप मोठ्या प्रमाणात ही एनर्जी आहे, खूप जास्त एनर्जी यातनं रिलीज होते. ठीक आहे. मग ही काय आहे, चेन रिएक्शन. मग ठीक आहे, मग इथे एवढ्या जास्त प्रमाणात एनर्जी रिलीज होणार, मग इथे आपल्याला काय, एखादं काही न्यूक्लिअर वेपन तयार करायचं आहे का, तर नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. जर न्यूट्रॉन आला, युरेनियम वरती बंबार्डिंग केली, मग खूप सारे एनर्जी रिलीज होणार. परत त्यातनं 3 मॉलिक्युल्स येणार, परत ते 3 मॉलिक्युल्स, सॉरी 3 न्यूट्रॉन रिलीज होणार. परत ते 3 न्यूट्रॉन काय होणार, परत दुसऱ्या 3 युरेनियम वरती बंबार्ड होणार. मग या प्रकारे ही काय चेन होते, लॉंग चेन होते. पण एवढी जास्त एनर्जी आपल्याला पाहिजे का, नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, या चेनला काय करावं लागणार आहे, कंट्रोल करावं लागणार आहे. ठीक आहे. का, तर फक्त आपल्याला किती एनर्जी पाहिजे, फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्या इतकीच एनर्जी पाहिजे. आपल्याला न्यूक्लिअर वेपन तयार करायचं आहे का इथे, नाही. इथे ऍटम बॉम्ब वगैरे तयार करायचे का, तर नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला एक त्याचं रिएक्टर एक्सप्लेन करते. ठीक आहे. त्या पॉवर प्लांट मधलं एक रिएक्टर एक्सप्लेन करते की आपण ना कशी ती एनर्जी, सॉरी कशी ती चेन काय करतो, कंट्रोल करतो. ठीक आहे.
न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट मधलं हे काय आहे, रिएक्टर आहे. ठीक आहे, हे रिएक्टर आहे. हे काय आहे, फ्यूल एलिमेंट्स. काय यूज करतो आपण, एक तर युरेनियम किंवा प्लुटोनियम. सध्या आपण काय पाहतो, युरेनियम बद्दल पाहत आहोत. तर याच्यात काय आहे, युरेनियम्स आहे. ठीक आहे, यामध्ये युरेनियम रिएक्शन ही काय असते, कंटिन्युअस चालू असते. ठीक आहे, आणि यामध्ये काय असतात, हे असे रॉड्स असतात. ठीक आहे, हे कशाचे असतात, एक तर कॅडमियमचे असतात किंवा बोरॉनचे. हे कशासाठी आहेत, ते रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी, चेन रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी हे काय आहे, कंट्रोल वन मिनिट, सॉरी, हे काय आहे, कंट्रोल रॉड्स आहेत. ठीक आहे, याचा आपण काय करूया, आता फंक्शन पाहूया. आणि हे जे रिएक्टर आहे ते कशाने फिल केलेलं असतं, तर ते रिएक्टर फिल झालेलं असतं H2O ने. ठीक आहे, पूर्ण याच्यात काय असतं, वॉटर फिल केलेलं असतं. पूर्ण वॉटर यामध्ये फिल केलेलं असतं या रिएक्टर मध्ये. मग वॉटर काय यूज केलं जातं बरं, तर वॉटर देखील काय, त्या रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी, त्यातली जे न्यूट्रॉन्स आहेत जे बंबार्ड होणारे, त्याची स्पीड कमी करण्यासाठी काय होतं, वॉटरचा यूज होतो. तसंच काय होतं, जेव्हा रिएक्शन होते तेव्हा काय होते, खूप सारी हीट रिलीज होते. तर ती रिलीज सध्या कंट्रोल करण्यासाठी काय होतं, वॉटरचा यूज होतो. ठीक आहे, आणि हे जे रॉड दाखवलेले आहेत, कॅडमियम आणि कशाचे सांगितले मी तिथे, बोरॉनचे हे काय असतात, रॉड्स असतात. हे काय करतात, जेव्हा ह्या आपले फ्यूल एलिमेंट्स मधनं जेव्हा रिएक्शन चालू असते युरेनियमची, तेव्हा खूप सारी एनर्जी ही काय होते, रिलीज होत असते. ठीक आहे, खूप जास्त प्रमाणात ती एनर्जी रिलीज होत असते. तर हे कॅडमियम काय करतात, आपल्याला ह्याला यातली हीट काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. ऍब्सॉर्ब करतात. ठीक आहे, त्या रिएक्शन वरती काय करतात, कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न करतात. तसंच हे वॉटर मॉलिक्युल्स देखील काय करतात, इलेक्ट्रॉनची स्पीड कमी करण्यासाठी, आणि तसंच काय करतात, हीटला पण मेंटेन करण्यासाठी काय करतात, मदत करतात. ठीक आहे, तर हे काय आहे, कंट्रोल चेंजचं जे रिएक्टर आहे, तर ते इथे एक्सप्लेन केलं आहे. तर आपण पाहूया की एक्झॅक्ट कसं होतं, स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहूया आपण. हे इथे दाखवलेलं आहे आपल्याला, न्यूक्लिअर फिजन म्हणजे एक न्यूट्रॉन येऊन काय होतो, युरेनियम वरती बंबार्ड होतो. मग तो काय होतो, युरेनियमचा तिथे काय होतो, आयसोटोप्स तयार होतो. 235 चा काय होतो तयार, 236 तयार होतो. ठीक आहे, मग 236 कसा आहे, हा अनस्टेबल आहे. मग त्यातनं काय होतं, एक बेरिलियम आणि क्रिप्टॉन रिलीज होतो. तसंच त्यासोबत काय होतात, 3 न्यूट्रॉन. तर या प्रकारे इथे पुढे कंटिन्यू ही काय केलेली आहे, चेन कंटिन्यू दाखवलेली आहे आपल्याला. ठीक आहे, आणि जे आता रिएक्टर दाखवलं आहे ते कशासाठी आहे, रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी कशी प्रोसेस होते, तर ते काय केलं आहे, मी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया स्कीमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हे काय आहे, स्कीमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट पाहूया. हे आहे रिएक्टर, जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, काय आहे, न्यूक्लिअर रिएक्टर. ठीक आहे, हे कंट्रोल पॉड्स. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहे हे दाखवलेलं, हे काय आहे, हे बॉयलर आहे. ठीक आहे, हे बॉयलर. ठीक आहे, हे आहे, ते काय आहे, न्यूक्लिअर
रिॲक्टर. हे काय आहे? कंट्रोल पॉड्स. ठीक आहे. हे जे आहे हे काय आहे? इथे बॉयलर. ठीक आहे. मग बॉयलरला काय कनेक्ट केलेलं आहे? हे काय आहे? टर्बाइन्स. ठीक आहे. टर्बाइनला काय कनेक्ट केलेलं आहे? जनरेटर. जनरेटर मध्ये काय होतं? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ठीक आहे. मग हा जो मोठा दाखवलेला टँक आहे तो काय आहे? कूलिंग टॉवर. ठीक आहे. आणि हे जे आहे हे काय आहे? हे होल हे आहे कंडेन्सर. आपलं काय आहे इथे? कंडेन्सर. हे आहे कूलिंग टॉवर. ठीक आहे. मग यामध्ये काही पाईप्स दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर ते त्यामध्ये काय केलं आहे? हे जे पाईप्स आहेत यामध्ये वॉटरची डायरेक्शन दाखवली आहे. यामधनं काय होतं? वॉटर फ्लो होतं. तर त्याची काय केलेली आहे इथे? डायरेक्शन आपल्याला दाखवलेली आहे. ठीक आहे. हे व्हाईट जे एरो आहेत ते काय करतात? डायरेक्शन शो करतायत. ठीक आहे. आपण आता पाहूया त्याचं फंक्शन. आता आपण काय पाहणार आहोत? याची फंक्शनिंग पाहणार आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं यामध्ये काय असतं? रिएक्टरमध्ये वॉटर असतं. ते काय करतं? त्यातनं हीट काय करतं? ऍब्सॉर्ब करतं. ठीक आहे. मग हे वॉटर जे आहे, जे हॉट वॉटर आहे ते मी काय करते? रेड कलरनी शो करते. ठीक आहे. मग ह्या रिएक्टर मधनं पाणी काय होतं? या बॉयलर मध्ये येतं. ठीक आहे. आणि हे जे बॉयलर आहे यामध्ये देखील काय असतं? यामध्ये देखील हे बॉयलर पाण्याने भरलेलं असतं. पण जेव्हा हे न्यूक्लिअर रिएक्टर मधनं वॉटर येतं ते कसं असतं? खूप हॉट असतं. ठीक आहे. गरम असतं. त्यामुळे काय होतं? त्या बॉयलर मधलं पाणीची काय होते? तिथे वाफ तयार होते. बॉयलर मध्ये पाणी असतं भरलेलं, फिल केलेलं. तर त्याची काय होते? वाफ होते. आणि ती वाफ काय होते? ह्या डायरेक्शननी जाते. ठीक आहे. टेम्परेचर कसं असतं? हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरनं स्टीम काय होते? टर्बाईन मध्ये जाते. ठीक आहे. मग इथे टर्बाईन रोटेट होतं. ठीक आहे. मग टर्बाईन रोटेट झालं की तुम्हाला माहिती आहे काय होतं? मग जनरेटर मधला काय होतो? मॅग्नेट देखील रोटेट होतो. मग मॅग्नेट रोटेट झाला की काय होतो? मॅग्नेट रोटेट झालं की काय होतं? तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट होतं. मग तिथे काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाले की तिथं काय होते? मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि मग ती काय केली जाते? ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे. आणि कोल्ड वॉटर साठी मी काय करते? ग्रीन कलर यूज करते. ठीक आहे. इथे झाली आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट. ठीक आहे. पण जेव्हा बॉयलर मधनं जे हॉट हे बॉयलर मधनं जेव्हा स्टीम रिलीज होतं ते स्टीम काय होतं? जेव्हा टर्बाईन वरती येतं मग ते टर्बाईन मधनं काय होतं? ते स्टीम कंडेन्सर मध्ये जातं. मग तिथे काय होतं? लो प्रेशर आणि लो टेम्परेचर होतं. ठीक आहे. मग ही स्टीम काय होते? कंडेन्सर मध्ये जाते. मग कंडेन्सर मध्ये काय आहे? तिथे कुलिंग टॉवरची पाइपिंग आहे. ठीक आहे. मग कुलिंग टॉवर मधनं काय येतं? हे एरो दाखवलेले आहे. कुलिंग टॉवर मधने कोल्ड वॉटर या डायरेक्शन मध्ये येतं आणि ते काय करतं? त्या स्टीमची हीट काय करतं? ऍब्सॉर्ब करतं आणि ऍब्सॉर्ब करून काय करतं? ते परत कुलिंग टॉवर कडे रिटर्न पाईप थ्रू घेऊन जातं. ठीक आहे. मग जेव्हा हा जेव्हा हे वॉर्म वॉटर होतं तेव्हा काय होतं? कंडेन्सर मध्ये जी स्टीम आहे ती काय होते? थंड होते आणि त्याचं रूपांतर कशात होतं? मग वॉटर मध्ये होतं. ठीक आहे. हे वॉटर कशामध्ये आहे? कंडेन्सर मध्ये काय होतं? वॉटर तयार होतं. मग ते वॉटर काय होतं? परत बॉयलर कडे जातं. ठीक आहे. इथे एरो दाखवलेले आहे. परत काय होतं? बॉयलर कडे जातं. मग परत बॉयलर मध्ये हे कोल्ड वॉटर गेलं की मग काय होतं? रिएक्टर मधल्या हॉट वॉटरमुळे काय होतं? परत ते काय होतं? हॉट होतं आणि परत स्टीम. तर ही अशी चेन कंटिन्यू सुरू असते. ठीक आहे. आणि तसंच काय होतं? या रिएक्टर मधलं जे हॉट वॉटर आहे ते परत खालच्या डायरेक्शन मधनं येतं. ठीक आहे. आणि ते काय होतं? कोल्ड होतं. कोल्ड होऊन काय होतं?
परत ते काय होतं रिएक्टर मध्ये जातं. ठीक आहे. तर ही चेन काय असते कंटिन्युअसली सुरू राहते. ठीक आहे. तर या प्रकारे आपण काय पाहिलं आहे स्कीमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर या प्रकारे न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय करत असतं वर्क करत असतं. ठीक आहे. डायग्राम पाहून घ्या, स्ट्रक्चरचे नाव पाहून घ्या. ठीक आहे. पण ही डायग्राम एक्झाम मध्ये विचारली जाते का तर नाही. तुम्हाला काय विचारलं जातं फ्लो चार्ट. तर आता आपण काय करूयात आता काय पाहिलं स्कीमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. आपण काय पाहूयात आता आता आपण पाहूयात याचं फ्लो चार्ट. ठीक आहे. फ्लो चार्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे फ्लो चार्ट कडे लक्ष द्या. ठीक आहे. कशाचा फ्लो चार्ट आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा. ओके. मग सुरुवातीला काय दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे न्यूक्लिअर रिएक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. सुरुवातीला काय घेतलं होतं आपण न्यूक्लिअर रिएक्टर घेतलं होतं. मग तिथे काय होतं न्यूक्लियसचं फिजन होतं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. त्यानंतर काय होतं हिट तिथनं रिलीज होते. नंतर काय त्याला कनेक्ट केलेलं आहे सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. ठीक आहे. त्यानंतर काय येतं त्यानंतर स्टीम टर्बाईन होतं. ठीक आहे. स्टीम टर्बाईनला काय कनेक्ट केलेलं असतं आपण जनरेटर. ठीक आहे. आणि जनरेटर मधनं काय होतं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते इलेक्ट्रिक एनर्जी क्रिएट होते. ठीक आहे. मग जेव्हा स्टीम टर्बाईन मधलं वॉटर स्टीम कोल्ड होतं मग ते दाखवलेलं आहे आता खाली. तर तेव्हा काय होतं सिस्टीम फॉर द कन्व्हर्जन ऑफ द स्टीम बॅक इनटू दी वॉटर. आणि ते कशामध्ये जातं परत हे इकडे एरो दाखवलेला आहे. ठीक आहे. सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर मध्ये काय होतं ते वॉटर रिलीज होतं. ठीक आहे. आणि खाली इथे दाखवलेलं आहे आपण फ्यूल म्हणून काय यूज केलेलं आहे एक तर युरेनियम नाही तर प्लुटोनियम. ठीक आहे. दिस इज द फ्लो चार्ट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे. अजून एक चार्ट दाखवलेला आहे तो काय आहे तो दाखवलेला आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. काय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे एनर्जीचं कशा प्रकारे कन्व्हर्जन होतं ते काय केलेलं आहे या फ्लो चार्ट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ते आता पाहूयात. सुरुवातीला काय घेतलेलं आहे आपण न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. फ्युजन झाल्यावर त्याचं कशात कन्व्हर्जन होतं थर्मल एनर्जी. ठीक आहे. थर्मल एनर्जी नंतर त्याचं कशात रूपांतर होतं कायनेटिक एनर्जी इन स्टीम. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी इन स्टीमचं परत कशात कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन नंतर एंडला कशात रूपांतर होतं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत आलं का सर्वांना लक्षात. चला आता आपण पाहूया लास्ट पॅराग्राफ ऑफ दिस पॉइंट. काय म्हणतो हा पॅराग्राफ अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट वेट A nuclear power plant does not use fossil fuel like coal. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आपण कोल यूज केलेला नाहीये. इथे काही यूज केलेला आहे न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. देअरफॉर प्रॉब्लेम्स लाईक द पोल्युशन डू नॉट अराइज. यामध्ये काय केलेलं आहे आपण कोल बर्न केलेलं नाही त्यामुळे काय इथे एअर पोल्युशन होणार का अजिबात इथे एअर पोल्युशन होणार नाही. बट तरी देखील बघूया आपण बट However, there are a few problems associated with nuclear power generation. ठीक आहे. एअर पोल्युशन जरी इथे होत नसेल तरी इथे काही प्रॉब्लेम्स यांनी सांगितलेले आहेत. तर ते काय आहेत आपण पाहूयात. ठीक आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे त्यांनी
इथे दोन प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर ते फर्स्ट काय आहे, द प्रोडक्ट्स आफ्टर द फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल आर ऑल्सो रेडिओ अँड इमिट हार्मफुल रेडिएशन. ठीक आहे. द प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लिअर वेस्ट. हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. ठीक आहे. जेव्हा आपण जेव्हा आपलं न्यूक्लिअर फिजन होतं त्यावेळेस काय होतं, त्या न्यूक्लिअरचा फिजन होतं त्यावेळेस काय होतं, त्या त्या फिजन मधनं बरेच काही रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन हे इमिट होतात. कसे रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन हे काय होतात, इमिट होतात. सॉरी जेव्हा तिथे फिजन होतं तेव्हा काय होतं, जो वेस्ट प्रोडक्ट आहे त्यापासून काय होतं, खूप सारे रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन काय होतात, इमिट होतात. ठीक आहे. आपण पाहिलं आहे चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये एक पॉइंट होता रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. तर त्यामध्ये पाहिलं होतं आपण काय होतं, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स पासून काय होतं, वेगवेगळे रेडिएशन रिलीज होत असतात. मग ते अल्फा बीटा गॅमा, ठीक आहे, वेगळे वेगळे हार्मफुल रेडिएशन काय होतात, रिलीज होतात. आणि ते काय असतात, ते कार्सोजेनिक असतात. ठीक आहे. किंवा दुसरं काय होतं, एक तर ते कार्सोजेनिक असतात. कार्सोजेनिक असल्यामुळे काय होतं, तिथं त्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो. आणि कॅन्सरमुळे काय होतं, पर्सन डाय होण्याची शक्यता असते. ठीक आहे. एक तर तो एक प्रॉब्लेम आहे. नाही तर सेकंड काय होतं, जर एखादा पर्सनचा जास्त वेळ जर एखाद्या रेडिएशन खाली जर एक्सपोज झाला तर तिथे काय होतं, म्युटेशन होतं. ठीक आहे. मग ते कसं म्युटेशन असतं, जेनेटिक म्युटेशन. मग ते काय आहे, जेनेटिक म्युटेशन काय आहे, हेरिडेटरी आहे. मग ते काय होतं, एखादं म्युटेशन झालं, ठीक आहे, जेनेटिक लेवलला चेंज झाला, तर ते काय होतं, एका जनरेशन मधनं नेक्स्ट जनरेशन मध्ये देखील ट्रान्सफर होतं. तर ते काय आहे, खूप हार्मफुल आहे. ठीक आहे. म्युटेशन होणं किंवा कॅन्सर होणं किंवा वेगवेगळे स्किन डिसीज होणं. ठीक आहे. तर हे काय होतात, खूप हार्मफुल आहे. तर त्यामुळे सायंटिस्टसाठी ही खूप मोठी चॅलेंज आहे की जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला व्यवस्थित डिकम्पोज करणं. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. रेडिएशन कसे आहेत, खूप हार्मफुल आहेत ह्युमन बिंगला. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, सेकंड काय आहे, an accident in nuclear power plant can be very fatal. This is because the accident may result in release of very harmful radiation. ठीक आहे. जर जिथे कुठे पॉवर प्लांट आहे, मे बी तिथे काही लीक झालं किंवा ऍक्सिडेंट वगैरे जर झाला तर त्याचं काय डायरेक्ट काय होतं, आपल्या जीवनाशी प्रश्न उद्भवतो. ठीक आहे. तिथे मृत्यूचं प्रमाण वाढतं. जर एखादा ऍक्सिडेंट झाला पॉवर प्लांटच्या ठिकाणी, ऍक्सिडेंटली एखादी गोष्ट जर काही घडली तिथे, तर काय होऊ शकतं, त्या पर्सनचा मृत्यू देखील होऊ शकतो. ठीक आहे. कारण की ते रेडिएशन कसे आहेत, आपल्यासाठी खूप खूप प्रमाणात जास्त हार्मफुल आहेत. ठीक आहे. तर हे दोन प्रॉब्लेम इथं सांगितले आहे. सेकंड काय आहे, an accident in nuclear power plant can be very fatal. ठीक आहे. This is because the accident may result in release of very harmful radiation. त्या रेडिएशन मुळे मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. यामध्ये आपण काय यूज करणार आहोत, नॅचरल गॅस यूज करणार आहोत. कशासाठी, टू जनरेट दी एनर्जी. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणतात ते आता आपण पाहूया. पॉइंट कोणता आहे, पॉवर जनरेशन प्लांट्स बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलं, द टर्बाइन इज रन बाय अ गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर जनरेटेड बाय अ कंबशन ऑफ नॅचरल गॅस. टर्बाइनला रोटेट करण्यासाठी इथे काय केली जाते, जनरेट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचा गॅस रिलीज केला जातो. कसा, बाय कंबशन ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे. तर काय म्हणतं, प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्युस्ड इनटू दी कंबशन चेंबर युजिंग अ कंप्रेसर. ठीक आहे.
प्रेशराइज्ड एअर काय केलं जातं, पाठवलं जातं कशामध्ये, कंप्रेसर थ्रू कंबशन चेंबर मध्ये. इन द कंबशन चेंबर द नॅचरल गॅस बर्न इन प्रेझेन्स ऑफ द एअर. आणि कंबशन चेंबर मध्ये काय होतं, नॅचरल गॅसला कंबस्ट केलं जातं, बर्न केलं जातं कशाच्या प्रेझेन्स मध्ये, एअरच्या. द गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन धिस चेंबर रन्स दी टर्बाइन. मग जे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर जनरेट होतं गॅसचं, ते काय केलं जातं, टर्बाइन मध्ये रिलीज केलं जातं. मग टर्बाइन मध्ये सोडल्यानंतर काय होतं, तिथं टर्बाइन रोटेट होतो. मग टर्बाइन रोटेट झाल्यावर काय होणार, ऑब्विसली जनरेटर मधला मॅग्नेट तिथे रोटेट होणार, आणि मॅग्नेट रोटेट झाल्यावर काय होणार, तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ठीक आहे, तेच सांगितलेलं आहे. तर आपण काय करूया, सुरुवातीला स्कीमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. ठीक आहे, त्याचं प्रेझेंटेशन पाहूया. ठीक आहे, मग हे काय आहे, इथं हे असतं ना, याच्यात आहे कंप्रेसर. ठीक आहे, यामध्ये काय आहे, हे कंप्रेसर. ठीक आहे, यामध्ये काय केलं जातं, इथनं काय होतो, एअर एंटर होतो, आणि हे काय होतं, या कंप्रेसर थ्रू कशामध्ये जातो, तो या कंबशन चेंबर मध्ये पाठवला जातो. ठीक आहे, मग इथनं काय केलं जातं, नॅचरल गॅस पाठवला जातो कशामध्ये, कंबशन चेंबर मध्ये. नॅचरल गॅस काय आहे, आता आपला फ्यूल म्हणून वापरणार आहोत. नॅचरल गॅस कसं यूज करणार आहोत आपण, ऍज अ फ्यूल. ठीक आहे, मग जेव्हा नॅचरल गॅस आणि एअर ह्या कंबशन चेंबर मध्ये येतो, तेव्हा काय केलं जातं, तिथे फ्यूलचं बर्निंग केली जाते. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, एअरच्या. ठीक आहे, मग एअरच्या प्रेझेन्स मध्ये इथे बर्निंग झाल्यानंतर काय होतं, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचा गॅस काय होतो, रिलीज होतो. मग तो इथे एरो दाखवलाय या डायरेक्शन मध्ये. मग तो गॅस कशात येणार, टर्बाइन मध्ये. मग टर्बाइन मध्ये आल्यावर काय होणार, इथले टर्बाइन रोटेट होणार. ठीक आहे, काय होणार, रोटेट. आणि रोटेट झाल्यामुळे काय होणार, मग ऑब्विसली जनरेटर मधला मॅग्नेट रोटेट होणार. मॅग्नेट रोटेट झाला की तिथं काय होणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग तिथे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होऊन तिथे काय होणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ठीक आहे, पण जेव्हा गॅस टर्बाइन मध्ये येतो, तेव्हा काय होतं, काही हॉट गॅस काय होतो, इथनं इमिट होतो. तर ते कशातनं इमिशन होतं, गॅस टर्बाइन मधनं ते काय होतात, इमिशन होतं. ते इथे दाखवलेलं आहे रो, इथनं काय होतात, इमिशन होतं त्या गॅसचं. ठीक आहे, मग हे काय आहे, इथे फ्यूल दाखवलंय, इथं कंबशन चेंबर दाखवलेला आहे, खाली इथे कंप्रेसर दाखवला आहे. ठीक आहे, एअर साठी कंप्रेसर आहे. ठीक आहे, आणि मग काय होतं, जेव्हा हा कंबशन चेंबर आहे ना, त्यातनं काय होतं, जेव्हा गॅस टर्बाइन मध्ये येतो, तेव्हा ते काय होतं, रोटेट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, हे रोटेट होत असतं, इथे एरो दाखवलाय बघा, हे या डायरेक्शनला हे रोटेट होतं. ठीक आहे, मग कंबशन चेंबर मधनं जेव्हा गॅस टर्बाइन मध्ये होतो, तर तेव्हा हे काय होतं, टर्बाइन रोटेट व्हायला सुरुवात होते, आणि रोटेट झाले की मग मॅग्नेट रोटेट होतो, मग इलेक्ट्रिसिटी ते जनरेट होते. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, काही अडचण आहे का? चला, तर हे आपल्याला विचारलं जाणार आहे. हे आहे फ्यूल, हे आहे कंबशन चेंबर, हे आहे इमिशन ऑफ हॉट गॅसेस, हे आपला आहे गॅस टर्बाइन, हे आहे जनरेटर, आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. तर आता आपण पाहणार आहोत फ्लो चार्ट. ठीक आहे, मग फ्लो चार्ट मध्ये काय सांगितलेले आहे, फ्लो चार्ट मध्ये पहिलं दिलं आहे कंप्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. सुरुवातीला काय आहे, खाली खाली जे दाखवला होता आपण, एअर इंट्रोड्यूस होतं, ते काय आहे, कंप्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. आणि मग ते कुठे सोडलं जातं, कंबशन चेंबर मध्ये. आणि तसंच त्यात काय सोडलं जातं, नॅचरल गॅस. नॅचरल गॅस काय यूज करतो आपण, ऍज अ सोर्स. ठीक आहे, आणि मग हे कंबशन चेंबर मध्ये आल्यावर तिथं काय होतात, नॅचरल गॅसला काय केलं जातं, बर्न केलं जातं कशाच्या प्रेझेन्स मध्ये, एअरच्या. ठीक आहे, मग त्यातनं काय होतो, मग हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरचा गॅस कशात रिलीज केला जातो, गॅस टर्बाइन मध्ये.
मग काय होतं, टर्बाईन रोटेट होतात. मग त्याला काय कनेक्ट असतं, जनरेटर. मग जनरेटर मध्ये काय होतं, टर्बाईन रोटेट व्हायला की मॅग्नेट रोटेट होतं, आणि त्यानंतर काय होतं, तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे कंप्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर, त्याला काय कनेक्ट असतं, कंबशन चेंबर. कंबशन चेंबरला अजून काय कनेक्ट असतं, नॅचरल गॅसचा रिसोर्स. ठीक आहे. नंतर त्यातनं जे रिलीज होतं त्याला काय अटॅच असतं, गॅस टर्बाईन. आणि गॅस टर्बाईन नंतर काय असतं, जनरेटर. आणि जनरेटर नंतर काय असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. ठीक आहे. तर हा कशाचं होतं फ्लोचार्ट, अरेंजमेंट इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट चार्ट कशाचा आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन द पॉवर प्लांट युजिंग एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. ठीक आहे. मग त्यामध्ये सुरुवातीला काय असतं, नॅचरल गॅस मध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. ठीक आहे. मग फर्स्ट काय असतं, केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. त्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं, कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. जेव्हा नॅचरल गॅसचं कंबशन होतं तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं, कायनेटिक एनर्जी मध्ये. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, नंतर त्याचं कन्वर्जन कशात होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे. आता पाहूया आपण लास्ट पॅराग्राफ काय म्हणतो ते पाहूया आपण ह्याच्यात. यामध्ये काय म्हटले, द एफिशियन्सी ऑफ धिस टाइप्स ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन दॅट ऑफ द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन अ कोल. ठीक आहे. Moreover, since the natural gas does not contain a sulfur, burning of natural gas result in less pollution. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे, यामध्ये काय होतं, यामध्ये एअर पोल्युशन कसं होतं, हे यामध्ये जे पोल्युशन होतं ते कसं होतं, कमी प्रमाणात होतं. म्हणजे थर्मल एनर्जी जे होती त्यापेक्षा नॅचरल गॅसमध्ये काय होतं, कमी होतं. आणि नॅचरल गॅसमध्ये काय असतं, सल्फरचं कंटेंट नसतं. त्यामुळे इथलं जे पोल्युशन होतं ते कसं होतं, लेस पोल्युशन होतं. ठीक आहे. थँक्यू.